काँग्रेसची विचारधारा हिचं महत्त्व जे आहे हे लोकांपर्यंत मोठ्या प्रमाणात त्याचं आकर्षण होत आहे. तर दुसऱ्या बाजूला ट्रेड डीलच्या अनुषंगानं शेतकरी अहवाल दिला आहे, रोजगार नाही, महिला असुरक्षित आहे, या सगळ्या प्रश्नांशी संघर्ष करण्याची काँग्रेसची जी भूमिका आहे या अनुषंगानं आज संदीप शेळकेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. साहेब, त्यासोबत जेव्हा अकोले आणि सीएमचे वार प्रतिवार होत आहेत शाब्दिक, तर सीएमकडून आपल्याला आता बिंडोक असं त्यांनी उल्लेख करण्यात आला आहे. याकडे कसं बघतं की मुख्यमंत्र्यांनी अशी टीका करायला पाहिजे का? नंतर आता बिंडोक त्यांनी जे बिंडोक जे म्हटलं आहे ते बहुजन समाजाबद्दल त्यांचं जे मत आहे ते त्यांनी त्यांच्या पोटातलं जे आहे त्याच्या ओठावर आलेलं आहे. आणि सर्व जी अक्कल आहे, सर्व जी बुद्धी आहे याच्यावर आमचीच मक्तेदारी आहे. त्यामुळे इतर बहुजनातले सर्व रेडे आहेत की 3000 वर्षापूर्वीची जी मांडणी आहे त्या मांडणीचाच प्रत्यय या निमित्तानं आला आहे. हा त्यांचा अहंकारही आहे आणि एक विशिष्ट वर्ण हा देवाच्या तोंडातून त्यांचा जन्म झालेला आहे. कोणाचा हातातून झाला आहे, कोणाचा पोटातून झाला आहे. तर शूद्र जे आहेत ते ईश्वराच्या पायातून जन्माला आलेले आहे. ही जी मांडणी आहे त्या मांडणीच्या अनुषंगानं कुठेतरी आम्ही पायातून जन्माला आलेलो आहोत ही माझ्याबद्दलची त्यांची असणारी जी भावना आहे ती भावनाच अभिव्यक्त झालेली आहे. वास्तविक पाहता आम्ही या मांडणीला चतुर्वर्णाच्या मांडणीला मानत नसून भारताच्या संविधानाला मानतो. त्यामुळे समता, बंधुता, सामाजिक न्याय हे आमच्यासाठी शिरसावंद आहे आणि यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा सन्मान हा ठेवला पाहिजे, भारताचं संविधान सांगतं. त्यामुळे त्यांनी माझ्यावर कितीही टीका केली, मला बिंडोक काय, माझं अक्कल नसलं, काही जरी म्हटलं तरी माझी कुठल्याही प्रकारची हरकत नाही. मी त्यांच्याकरता एवढीच प्रार्थना करेल की सुबुद्धी दे दयागणा, दुर्बुद्धी दूर कर आणि गेट वेल सून. साहेब, त्याचसोबत दुसरं म्हणजे LPG जो गॅस आहे त्या संदर्भात आता तुटवडा देशभरात आहे आणि तसं महाराष्ट्रामध्ये आहे. तर सरकार कुठेतरी कमी पडतंय या सगळ्या सरकार यामध्ये जी लपवाछपी करते ते योग्य नाही. त्याचं योग्य नियोजन असलं पाहिजे. त्यांनी कोणताही आव आणू नये. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर काही घटना घडतात आहे, त्या अनुषंगानं देश म्हणून आपण तयार झालो पाहिजे. यात राजकारण करण्यासारखा विषय नाही. मात्र भारतीय जनता पक्ष ज्याच्यात लपवाछपी जी करते आहे आणि या लढाईच्या आड जी भाववाढ केलेली आहे त्याचा आम्ही धिक्कार करतो. सर, आहार जी संघटना, हॉटेल व्यावसायिकांची जी संघटना आहे त्यांचं असं म्हणणं की फक्त 2 दिवस आता तुटवडा जो आहे त्यांना गॅस मिळत नाही, तर 2 दिवसानंतर आता सर्व हॉटेल्स त्यांची बंद होतील. काही मागणी कराल का? निश्चित हे जे चाललं आहे हे योग्य नाही. कारण शेवटी हॉटेलमधल्या अन्नाची किंमत वाढणं हे देखील सर्वसामान्य माणसांना परवडण्यासारखं नाही. त्यामुळे नेमकी परिस्थिती काय आहे त्या अनुषंगानं आपण सामोरं गेलो पाहिजे. अशा प्रकारची परिस्थिती पहिल्यांदाच निर्माण झालेली नाही. मात्र यापूर्वी जसं आपण पद्धतीने हाताळत होतो पक्षविरहित आणि राष्ट्र म्हणून, त्या भूमिकेतून बघितलं पाहिजे. स्वतःला विश्वगुरू सिद्ध करण्याकरता विनाकारण आव आणण्यात काही अर्थ नाही. त्यांनी तात्काळ नियोजन करावं आणि देशातल्या सर्व घटकांना आणि सर्व पक्षांना विश्वासात घ्यावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.